नमस्कार विद्यार्थी मित्र हो, माय सेल्फ प्रमोद सर. तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती स्पेशल बॅच लॉन्च केली आहे 8वी NMS ची. तर आपण सुरुवात करत आहोत चॅप्टर नंबर 7 पासून. तर चॅप्टर नंबर 7 आहे आपल्याकडे भौमितिक आकृत्या, त्यामध्ये अचौरसातील संख्या हे आपण इथं सुरुवात करत आहोत. तर बघा, यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक दिलेला आहे पहिला. त्यासाठी सूचना आहेत, सूचना व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजेल. प्रश्न काय सांगलाय की चौकोनात दिलेल्या संख्या काय सांगितल्यात एका विशिष्ट नियमानुसार दिले आहेत. हा जो चौकोन आहे यामध्ये ज्या संख्या दिल्या त्याच्यामध्ये काहीतरी नियम असलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आणि तो नियम अभ्यासा व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल तो लिहा, तो लिहा, तो लिहा. तर हा आहे प्रश्नचिन्ह, या ठिकाणी कुठली संख्या येईल ते आपल्याला लिहायचंय. ध्यान देऊन बघा, जर तुम्ही हा चौकोन पाहिला तर यामध्ये नीट ऑब्झर्वेशन केलं पूर्व तुम्ही, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये असलेल्या प्रत्येक संख्या या मूळ संख्या आहेत. आता तुम्ही म्हणता सर मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या एकदम सिंपल आहे पोरा. ज्या संख्येला त्याच संख्येनं व 1 न भाग जातो त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. हे बघ, समजलं नाही? लक्ष दे. ते 11 या संख्येला फक्त आणि फक्त 11 नेच भाग जातो आणि 1 न भाग जातो. आता 1 न तर प्रत्येक संख्येला भाग जाते, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं की त्याच संख्येनं भाग गेला पाहिजे, इतर कुठल्या संख्येनं भाग गेला नाही पाहिजे. अशा संख्या म्हणजे मूळ संख्या. मग 11 ला फक्त 11 नेच भाग जातो, त्यानंतर 17 ला पण 17 नेच भाग जातो, 29 ला पण 29 नच भाग जातो, तसंच 23 ला पण 23 न भाग जातो, 19 ला पण 19 नच भाग जातो, 13 ला सुद्धा 13 नेच भाग जातो, 31 ला सुद्धा 31 न भाग जातो आणि 37 ला सुद्धा 37 नच भाग जातो. यामध्ये दिलेल्या सगळ्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत. आणि ऑप्शन मध्ये जर बघितलं आपण नीट ध्यान देऊन, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 हीच संख्या काय आहे? मूळ संख्या आहे. बाकी सगळ्या संयुक्त संख्या म्हणजे बाकी ज्या संख्या आहेत याला कुठल्या ना कुठल्या संख्येनं भाग जाणार आहे. जर 27 चा विचार केला तर 9 त्रिक 27, 27 नाही भाग गेला, 9 नाही गेला, 3 9 27, 3 नाही जातो. 21 ला सुद्धा भाग जातो. ठीक आहे, 7 त्रिक 21 वगैरे. त्यानंतर 11 11 3 33, म्हणजे बाकीच्या संख्येला कुठल्या ना कुठल्या संख्येला भाग झालाय, बट 2 ला भाग जात नाही दुसऱ्या संख्येनं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे या पहिल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे बघा, इथं 40 आहे, 23 आहे, 17 आहे. लक्ष देऊन बघ पोरा. तर ह्या दोन संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला पहिल्या रकान्यातली संख्याची संख्या मिळणार आहे. बघ, 17 आणि 23 ची बेरीज मी इथं लिहितो. 23 अधिक 17 यांची बेरीज करू. 3 अधिक 7 0, 2 आणि 3 0 आणि हातचा आला 1, तर 2 आणि 3 हातच्याचा 1 4, 40. ठीक आहे, या दोन रकान्यातल्या संख्यांची बेरीज केली बरोबर आपल्याला इकडच्या रकान्यातली संख्या मिळत आहे. बरोबर आहे. त्याच प्रकारे 36 आणि 41 यांची बेरीज करू आपण. 36 अधिक 41, 6 आणि 1 7, 4 आणि 3 7. ठीक आहे, 77 ही संख्या मिळाली आहे. मग तसंच आपल्याला काय करायचंय, पुढच्या रकान्यातल्या संख्या काढायच्या आहेत. पुढच्या म्हणजे कुठल्या? ह्या दोन रकान्यातल्या संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला 81 मिळणार आहे. म्हणजेच बघ, लक्ष दे ध्यान देऊन, ही जी 81 संख्या आहे ही कधी मिळेल आपल्याला? ही जी मधली संख्याला आपण x मानू, समजा x अधिक पुढची संख्या आहे 47, म्हणजे या दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? 81 मिळणार आहे. मग काय करायचं? सरळ सरळ अधिक 81 47 आहे तर इकडे येऊन वजा 47 होतील. म्हणजे 81 वजा 47 बरोबर आपल्याला मधल्या संख्येची किंमत मिळणार आहे. ठीक आहे, मग 11 तून 7 गेले 4 राहिले आणि 7 मधून 4 गेले 3 राहिले. 34 ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, समजला? समजला? समजला असेल तर व्हिडिओला लाईक कर. लगेच पुढचा प्रश्न बघूया आपण. चला, प्रश्न क्रमांक 2 झालेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे बघ. प्रश्न 3 4 5 6 इथपर्यंत प्रश्न आहेत. तर लक्ष देऊन बघ, ह्याच्यामध्ये एबीसीडीचे काय दिले आहेत? अक्षर दिले आहेत. ठीक आहे, आता एबीसीडी मध्ये तुला माहित पाहिजे अगोदर आपण प्रश्न क्रमांक व्यवस्थित समजून घेऊया. तिसरा की एबीसीडीतला ए हा पहिला अक्षर आहे, बी दुसरा अक्षर आहे, सी 3 नंबरला, डी 4 नंबरला. असं तुला माहित पाहिजे की एबीसीडीतले अक्षर कोणता अक्षर किती नंबरला आहे. आपल्याला माहित आहे एबीसीडी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, ही जी एबीसीडी असणार आहे यामध्ये प्रत्येक अक्षर कुठल्या अंकावर आहे आपल्याला माहित पाहिजे. ए हे पहिल्या अंकावर असणार आहे, बी दुसऱ्या, सी तिसऱ्या, डी चौथ्या, ई पाचव्या, एफ 6व्या, जी 7व्या, एच 8व्या, आय 9व्या
दहाव्याला जे नंतर 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 ला असणार आहे झेड. हे जर आपल्याला माहित असेल तर हा प्रश्न आपल्यासाठी काही अवघड नाही, एकदम इझी 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 आहे. बघ आता जर आपण विचार केला ई आहे 5 नंबरला, ठीक आहे, इथं लिहितो मी खाली, ई आहे 5 नंबरला. त्यानंतर आय आहे, बघ रे इथं दिसते तुला 9 नंबरला, तर इथं लिहिलं अधिक आय, आपला खाली लिहू आय आहे 9 नंबरला. बरोबर 9 आणि 5 किती होतात रे 14. तर 14 नंबरला कुठला अक्षर आहे, बघ 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 काय दिसतंय, एन दिसतंय. बरोबर एन आहे का इथं, म्हणजे ई आणि आय या दोन अक्षराच्या ठिकाणी जो अंक असणार आहे त्यांची बेरीज केली, जे समोरचा अंक मिळेल त्या ठिकाणी कुठला अक्षर येते ते तिथं लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 14 नंबरला एन येते. तसंच ओ आहे आपल्याकडं 15 नंबरला. ठीक आहे, इथं घेऊ आपण ओ आहे 15 नंबरला, ओ आहे 15 नंबरला अधिक त्यानंतर जे आहे 10 नंबरला, जे आहे 10 नंबरला. बरोबर 15 आणि 10 25. तर 25 नंबरला काय आहे आपल्याकडं, 25 नंबरला बघ जेचं घेतलं का आपण, जे 10 नंबरला घेतलं आणि 25 नंबरला आहे वाय, तर 25 नंबरला काय येतं आपल्याकडं वाय येते. तर बघ हे पण आपल्याला मिळालेलं आहे, वाय आहे 25 नंबरला. मग कमेंट मध्ये तू सांग की याचं काय येणार पोरा, काय येणार, लक्ष दे. एन आहे 14 नंबरला, इथंच देतो तुला करून, एन आहे 14 नंबरला अधिक वाय काय आहे 25 नंबरला आहे. बरोबर आहे, आपण काय बघितलं होतं, इकडं नाही करा सॉरी, अधिक इकडं बरोबर घ्यावं लागणार. तर इथे जी संख्या असणार आहे ती अधिक करावं लागेल ह्याच्यामध्ये, बरोबर आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे वाय. एक मिनिट, बरोबर आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे वाय. काय व्हायला रे, ठीक आहे, इकडे खाली लिहितो, इथे एक संख्या असणार आहे काहीतरी, की पुसणं कसं काय गेले, बघ लक्ष दे, इथं काहीतरी संख्या असणार आहे, त्याला आपण एक्स मानू. त्यानंतर अधिक एन आहे आपल्याकडं, एन आहे 14 नंबरला. बरोबर वाय किती नंबरला असते 25 नंबरला. आता हे अधिक 14 तिकडे जाऊन काय होतील, बरोबर चिन्हाच्या वजा 14 होतील, म्हणजे एक्स म्हणजे हे एक्स मानलो का बरं, याच्यातलं एबीसीडीतलं हे एक संख्या आपल्याला काढायची आहे म्हणून एक्स मानले आपण. तर इथे घेऊ आपण एक्स बरोबर 25 वजा 14. तर याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, एक मिनिट सगळं काय करतो अगोदर मी डिलीटच करतो, तुला इथं समजणार. ठीक आहे, इथं एन ला एन. आता एक्स बरोबर जर 25 मधून 14 गेले तर येणार आपल्याकडं किती 9. तर बघा 9 नंबरला कुठला अक्षर असतंय, तर 9 नंबरला असतंय आय, म्हणजे इथं आय येणार आहे आणि आय 9 नंबरला आहे. तर आय इथं ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का, काहीतरी चुकले रे आपलं, 25 मधून 14 वजा करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, 25 मधून 14, तर ठीक आहे 5 मधून 4 गेला 1 राहिला आणि 2 मधून 1 गेला 1 राहिला 11. 11 नंबरला काय येणार आहे, 11 नंबरला के येते. ठीक आहे, 11 नंबरला के येते, तर के हे याचा ऑप्शन असणार आहे नंबर 1. तर हा जो प्रश्न आहे तिसरा, याचा ऑप्शन नंबर 1 के हे त्याचं उत्तर असणार आहे. काही नाही तर थोडीशी आपली वजाबाकी चुकत होती, तर 11 नंबर ज्याला काय असतं के आहे, तर उत्तर येणार त्याचं के. समजला प्रश्न तिसरा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक आहे 4. एकदा आपण काय करूया, क्लिअर करून घेऊया इथला. प्रश्न क्रमांक 4 आहे. ठीक आहे, एक मिनिट पोरा थांब. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, हा प्रश्न क्रमांक 4 आपल्याला सोडवायचा आहे. तर काय केलंय इथं, हा जो तिसऱ्या रकान्यातली संख्या आहे 28 गुणिले 6 ही मधल्या संख्येबरोबर असणार आहे, म्हणजे 28 अंक 168. तसंच 29 गुणिले 7 29 7 203. कर गुणाकार मध्ये तुला लगेच जो कन्फ्युजन दूर होऊन जाईल. काय केलं, 29 गुणिले 7, 7 9 63 ला 3, आजचे आले 6, 7 2 14 आणि 20 20 203 आली का मधली संख्या. तसंच मग 9 ला किती न गुणल्यानंतर 243 येणार, तर ह्यामध्ये ऑप्शन नंबर येणार आपलं 2, म्हणजे 9 गुणिले 27. त्याचाच अर्थ काय, 27 9 243. पाडे पाठ पाहिजे बघ. 9 7 63 ला 3, हातचे आले 6, 9 2 18 आणि 6 24, म्हणजेच आपलं मधली संख्या मिळेल 243. कळलं, इथं काय येणार ऑप्शन नंबर 2 27. प्रश्न चौथा समजला. चला प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे आपल्याकडं, एक मिनिट.
प्रश्न क्रमांक 5वा. चल की रे. प्रश्न क्रमांक 5वा आहे आपल्याकडं. आता आपल्याकडे अशा प्रकारे बॉक्स मध्ये काही संख्या दिल्यात, तर नीट लक्ष देऊन बघा, सगळ्यांची बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. तर 4 हे कितीचा वर्ग आहे? 2 चा वर्ग आहे. बरोबर आहे. इकडे लिहितो म्हणजे समजेल. इथं काय केलं आपल्याकडं? 1 अधिक 2 अधिक 1 बरोबर काय आलं? 4 आलं. आणि 4 कितीचा वर्ग आहे? 4 आहे 2 चा वर्ग. त्यानंतर 2 अधिक 5 7, 7 आणि 2 9. तर 9 जर बघितलं आपण, 9 कितीचा वर्ग आहे? 3 चा आहे. त्यानंतर 3 आणि 10 13, 13 आणि 3 16. तर 16 कितीचा वर्ग आहे? 4 चा आहे. त्यानंतर 5 अधिक काहीतरी एक संख्या असणार, त्यानंतर अधिक 5, 5 आणि 5 10. आणि पुढची संख्या असणार आहे आपल्याकडं 5. इथं झाला 2 चा वर्ग, इथं झाला 3 चा वर्ग, इथं झाला 4 चा वर्ग, इथं झाला 5 चा वर्ग. तर 25 येण्यासाठी आपल्याकडे ही मधली संख्या किती असणार आहे? लागणार आहे 15. तर सगळ्या संख्येची बेरीज येईल 25 आणि 25 हा आहे 5 चा वर्ग. ठीक आहे. तर आता ऑप्शन मध्ये 5 तुम्हाला 15 कुठे दिसतंय बघा. तर 15 ऑप्शन मध्ये 3 नंबरला दिसतंय. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 आपला इथं झालेला आहे. सगळ्यांची बेरीज हे 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, तसंच पुढे 6 चा वर्ग येणार. 6 चा वर्ग 36, म्हणजे सगळ्यांची बेरीज काय येणार? 36 येणार. तर बघा येते का? 1 आणि 4 5 आणि 1 6, 6 आणि 1 2 3 आले का 36. 36 काय आहे? 6 चा वर्ग आहे. त्यानंतर हे 7 चा वर्ग म्हणजे याची सगळ्यांची बेरीज येणार 49. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18 19, 19 ला 9 हातचा आला 1, 1 2 3 4 49. बघा 49 आले आणि 49 आहे 7 चा वर्ग. समजला प्रश्न? ठीक आहे. चला पुढचं घेऊया. प्रश्न क्रमांक 5 झाला. प्रश्न क्रमांक 6 घेऊत आता. प्रश्न क्रमांक 6. तर प्रश्न क्रमांक 6 आपल्याकडं 17 5 170. त्यानंतर 11 13 286, 7 50 आणि ह्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. तर इथं काय येईल? ठीक आहे. आपले ऑप्शन पण गेले खालीवरचे. याचं ऑप्शन 1 होतं, याचं ऑप्शन 2 होतं, याचं ऑप्शन 15 3 होतं. हा ठीक आहे. तर ह्याचा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल हे आपल्याला काढायचंय. काहीच नाही, एकदम व्हेरी सिंपल आहे. ही जी पहिल्या रकान्यातली संख्या गुणिले दुसऱ्या रकान्यातली संख्या काय येते? 17 5 85. इथं लिहितो 17 गुणिले 5, 17 5 85 आणि 85 ची जर दुप्पट केली तर येते 170. ठीक आहे. आली शेवटची संख्या. जे उत्तर येणार आहे ह्या दोन गुणाकाराचा त्याची दुप्पट करायची. ठीक आहे. तर 13 गुणिले 11, 13 गुणिले 11 उत्तर येते 143. 143 ची दुप्पट 286. त्यानंतर 7 गुणिले 50, 7 गुणिले 50, 7 5 35, शून्याला 0 आणि 350 चे दुप्पट किती होते? किती होते? किती होते? 700. 700 होत आहे 700. ठीक आहे. 300 300 600 आणि 50 50 100 म्हणजे आलं 700 उत्तर. तर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 जे आहे हे प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे आपलं 700. ऑप्शन नंबर 4. आतापर्यंत आपण प्रश्न 6 बघितले. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथं स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक 7 आणि 8. बघा प्रश्न 7वा आपल्याकडे काय दिलेला आहे. एकदम इझी 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 आणि सिंपल आहे. याच्यामध्ये काय जास्त डोकं लावायची गरज नाही. सरळ सरळ जे दुसऱ्या रकान्यातली संख्या आहे त्यामधून पहिल्या रकान्यातली संख्या वजा करायची. म्हणजेच काय? जर 6 - 2 केले तर उत्तर येते आपल्याकडे 4 आणि 4 चा वर्ग किती होते? 16. 4 चा वर्ग किती होते? 16. 4 चौक 16. बरोबर आहे. आणि ह्याच्या दोघातल्या फरकातली जी संख्या येते ती तिसऱ्या रकान्यामध्ये यायली. तसंच आपल्याला काय करायचंय? आता खालचं पण बघ. 12 मधून 10 गेले 2 राहतात. 2 चा वर्ग किती आहे? 4. म्हणजे 12 - 10 बरोबर किती आले? 2 आणि 2 चा वर्ग किती आहे? 4. ऑप्शन मध्ये 4 आहे इथं. तसंच इथे एवढ्या ऑप्शन पैकी कुठली संख्या घेतल्याच्या नंतर 2 येईल म्हणजे 2 चा वर्ग 4 येणार आहे आपल्याला एवढं माहित आहे. तर आपण जर 16 घेतले आणि 16 मधून जर 14 वजा केले तर आपल्याकडे येतात 2 आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे 2 चा वर्ग आहे 4. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की ऑप्शन नंबर 4 ह्याचं उत्तर आलेलं आहे प्रश्न क्रमांक 7 चं. चला प्रश्न क्रमांक 8 बघूया. काहीच नाही, हे पण एकदम इझी आणि सिंपल आहे. समजून घेतल्या सगळंच इझी आहे. लक्ष देऊन बघायचं व्हिडिओला. पहिली संख्या आहे त्याची 1 पट केली. 1 ची 1 पट 1. 1 ला बघा 1 न गुणा. 1 ला 1 न गुणलं तर उत्तर 1 आले. 1 ला कुठल्याही संख्येनं गुणा उत्तर तीच संख्या येत असते. बरोबर आहे. किंवा 1 ला आता आपण गुणलं 1 नंतर 1 ची 1 पट आली पुढच्या संख्या 1. नंतर 1 ची
दुप्पट, 1 गुणिले 2 बेक बे. आता 2 ची 3 पट करा, 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आले खाली, हे बघा 6 आले. आता 3 पट पर्यंत केला, आता 6 ची 4 पट करायची म्हणजे 6 गुणिले 4, तर उत्तर येणार 6 चोक 24. आता 24 ची 5 पट करा, 24 पंचे 20 म्हणजे 24 गुणिले 5, तर उत्तर येते 24 पंचे 120. आणि 120 ची पुन्हा करायची 6 पट, तर 120 गुणिले 6 उत्तर येणार 12 पंचे 12 सांग 72 आणि शून्याला शून्य 720 तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. समजले? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक आहे 9, 10, 11. तर 9, 10, 11 मध्ये बघू प्रश्न क्रमांक सगळ्यात अगोदर 9वा. तर 9वा प्रश्न काय दिला आपल्याला? काहीच नाही. जो आपला फर्स्ट कॉलम आहे त्यामधून सेकंड कॉलम मधली संख्या वजा करायची आणि जे आपलं उत्तर येणार आहे त्याचा वर्ग केला की पुढची संख्या मिळणार आहे. बघा लगेच सांगतो इथं प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला पहिल्या कॉलम मधली संख्या आहे 27 वजा करा 12. 7 मधून 2 गेले 5 राहिले आणि 2 मधून 1 गेला 1 राहिला. तर 15 चा वर्ग सगळ्याला माहित आहे. 15 चा वर्ग किती होतो रे? 225. आली का पुढची संख्या? अशाच प्रकारे डायरेक्ट आपण इकडचं करू. आता 28 मधून 15 वजा करा, 28 घ्या. ठीक आहे, कुठे घेऊ रे? ठीक आहे, इथंच घेऊया. हे बघ इथे लिहितो 28, मावायचं नाही आता, इकडे घेऊ. 28 वजा 15, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिला आणि 13 चा वर्ग आपल्या सगळ्यांना माहित आहे 169 येतो. बघा ऑप्शन मध्ये 169 कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 1 ला. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर येत आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न आहे 10वा आपल्याकडं. एकदम सिंपल आहे, त्याच प्रकारचा जसा प्रश्न 9 आहे तसाच प्रश्न 10 आहे. काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आहे. जी ट्रिक आपण प्रश्न 9 वापरली तीच ट्रिक आपण 10 वापरत आहोत. त्यामुळे या प्रश्न क्रमांक 10चं उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये फटाफट सांगा. ठीक आहे, तुमचं उत्तर येईपर्यंत आपण प्रोसीड चालू करूया. तर 8 मधून 3 गेले 5 राहिले, 5 चा वर्ग 25. हे बघ 8 वजा 3 बरोबर 5 आणि 5 चा वर्ग 25. तसंच 9 मधून 8 गेले, 9 वजा 8 बरोबर 1 राहिला आणि 1 चा वर्ग 1च येते बापू. ठीक आहे, माहित नसेल तर सांगतो. तर 6 मधून 4 गेले, किती राहतात? 2 राहतात आणि 2 चा वर्ग 2. सिंपल होतं, इझी होतं, काहीच अडचण नाही. मग याचा ऑप्शन नंबर काय येणार? 1 कुठं आहे? ऑप्शन नंबर 2 ला 1 ही संख्या आहे. अशा प्रकारे प्रश्न आपण सोडवले 9वा 10वा. आता प्रश्न 11व्याकडे जाऊ. थोडासा वेगळा आहे प्रश्न, समजून घ्या, काही जास्त अवघड नाही. तर काहीच नाही, जी मधली संख्या आहे याची 4 पट संख्या केली की प्रश्न आपल्याला कॉलम मधला जो फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम आहे, पहिला कॉलम आणि तिसऱ्या कॉलमची बेरीज मिळणार आहे. म्हणजेच जर 13 ची 4 पट केली 13 चोक 52, हे कधी मिळणार आपल्याला? 52 ही 23 आणि 29 ची जर बेरीज केली आपण तर म्हणजे सरळ सरळ आपण 13 चोक 52 संख्या लिहिलेली आहे, डायरेक्ट 4 पट केली. आता हे 52 कधी मिळणार आपल्याला? जेव्हा आपण बेरीज करूया कशाची? 23 अधिक 29 ची. 9 3 12 ला 2 हातचा आला 1, 2 2 4 हातचा 1 5, 52 आली का संख्या 52? अशाच प्रकारे करायचं आहे दुसऱ्या नंबरला. काय येईल आपलं? की मधल्या संख्येची 4 पट संख्या करायची. मधल्या संख्येची 4 पट किती होती रे? 23 1 23, 23 2 46, 23 3 69, 23 चोक 92. तर 92 संख्या येईल. ठीक आहे, ही जी 92 मिळणार आहे कधी मिळणार आपल्याला? तिसऱ्या कॉलमची आणि पहिल्या कॉलमची बेरीज केल्यानंतर. बरोबर आहे? तर पहिल्या कॉलमला आपण x मानू अधिक तिसऱ्या कॉलम मधली संख्या 49 आहे, बरोबर आपल्याला 92 ही संख्या मिळणार आहे. तर हे अधिक 49 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील? वजा 49 होतील. मग x बरोबर 92 वजा 49, तर x बरोबर इथली संख्याची किंमत मिळणार आहे आपल्याला 92 मधून जर 49 केले, बघ 12 मधून 9 गेले 3 राहिले आणि 8 मधून 4 गेले 4 राहिले, 43 कुठं दिसतंय का? ऑप्शन नंबर 2 ला. ठीक आहे, एवढं इझी आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही, जी ट्रिक चांगली फॉलो करायची. ठीक आहे, फॉलो होऊन लक्षात आलं? ठीक आहे, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही अगोदर, कारण का सगळे तुम्हाला रेकॉर्डेड बॅच एकदम फ्री भेटणार आहे सगळे व्हिडिओ. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 13 14 15 16. 16 प्रश्न आहेत आपला एकूण. आपल्या या फर्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण हे पूर्ण प्रश्न कव्हर करणार आहोत, तर शेवटपर्यंत बघा.
बघा प्रश्न क्रमांक 12 साठी सूचना दिली. अगोदर सूचना ध्यान देऊन ऐका. पुन्हा दिलेल्या संख्या एका विशिष्ट नियमानुसार दिल्या आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी नियम आहे आणि तो नियम आपल्याला अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल तो लिहा. ठीक आहे, या पर्यायामधून आपल्याला लिहायचं आहे. तर बघा आता काहीच नाही. प्रश्न क्रमांक 12 मध्ये एक मिनिट फक्त आपण एक करेक्शन घेऊया करून. जे करेक्शन दिले आपल्याला त्यामध्ये सिंपलचं करेक्शन आहे. पोरं एक मिनिट थांबा फक्त. चला काहीच नाही. आपल्याला जो पहिली संख्या जी दिली आहे चौकोनामध्ये, या पहिल्या संख्येचा वर्ग करायचा, दुसऱ्या चौकोनामध्ये लिहायचा आणि त्या संख्येचा घन पुढच्या संख्येत लिहायचा. मला तुम्हाला माहित आहे एकचा जर वर्ग केला एक येते आणि एकचा घन केला तरी बी एक येते. ठीक आहे, एकचा वर्ग एक, एकचा घन सुद्धा एक. तशाच प्रकारे दोनचा वर्ग किती येते 4 आणि 4चा सॉरी 2चा वर्ग 4 आला आणि 2चा घन किती येते 8 येते. त्यानंतर 3चा वर्ग किती आहे 3 3 9 आणि 3चा घन किती आहे 27. म्हणून ऑप्शन मध्ये 9 दिसतं आपल्याला ऑप्शन नंबर 2 ला. म्हणून आपला प्रश्न क्रमांक 12 चा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 13. तर बघा 13 प्रश्न क्रमांक सुद्धा एकदम इझी 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 आहे. काहीच नाही. आपल्याला काय करायचं आहे यांची करायची आहे वजाबाकी. काय करायचे वजाबाकी. ऑप्शन कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 यांची वजाबाकी करा. 36 वजा 27 16 मधून 7 गेले 9 राहिले. ठीक आहे, 9 कशाचा वर्ग आहे 3चा वर्ग आहे. 3 त्रिक 9 येते बरोबर आहे. त्यानंतर त्याच प्रकारे बघा 4चा वर्ग 4चा बघा 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 आहे आणि 5चा घन 125 आहे. एवढं समजतंय तुम्हाला. तर हे जे घनसंख्या याच्यामध्ये आपल्याला ह्याचा वर्ग करून मिळवायचे. म्हणजे सरळ सरळ वजाबाकी सोडून द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त 3चा घन किती आला आपल्याकडे 3चा घन 27 आला बरोबर आहे. आता 3चा वर्ग किती येते 3चा वर्ग 9 येते. मग अधिक 9 तर उत्तर येते आपलं 36. ठीक आहे, जी घनसंख्या केली आपण ज्याचा घन त्याच्यामध्ये त्याची वर्ग संख्या मिळवायची. आता 4चा घन आपल्याला माहित आहे 4चा घन किती आहे 64 आहे आणि 4चा वर्ग किती आहे 16 आहे. दोघांची बेरीज केली तर 6 आणि 4 10 0 हाचा आला 1 7 6 आणि 1 7 आणि ह्याचा 1 8 80. बघा ही संख्या मिळाली का इकडची. म्हणजे जी मधली संख्या आहे त्याचा इकडून घन करून लिहायचा आणि इकडून वर्ग करून त्या दोघांची बेरीज करायची. आता 5चा घन आहे आपल्याला माहित 125 आणि 5चा वर्ग आहे 25. दोघांची बेरीज केली 5 आणि 5 10 0 हाचा आला 1 2 आणि 2 4 हाताचा 1 5 आणि ही 1 ला 1 150 ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का ऑप्शन नंबर 4. सोपं होतं, काही जास्त अवघड नाही. घनसंख्या केली म्हणजे ऑलरेडी आहे घनसंख्या आणि इकडून वर्ग संख्या त्याच्यामध्ये बेरीज केली की आपल्याला त्याचं उत्तर मिळते. तसंच प्रकारे याचा ऑप्शन नंबर 4 मिळाला आहे. तर आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक ठीक आहे याचा ऑप्शन नंबर 2 आलता आणि याचा ऑप्शन नंबर 4 आलता. प्रश्न क्रमांक 14 आहे. बघा 14 सुद्धा एकदम सिंपल इझी लेवलचा प्रश्न आहे. लगेच आपण प्रश्न क्रमांक 14 पाहणार आहोत. एकदम 13 आहे का 14 आहे रे 13 झाला. ठीक आहे 14. तर काहीच नाही 3 4 5 याच्यामध्ये एकही संख्याचा गॅप नाही. 3 झालं की लगेच 4 आहे, 4 झालं की लगेच 5 आहेत. त्यानंतर 6 8 10 याच्यामध्ये 2 2 संख्याचा गॅप आहे. त्यानंतर 9 आता 3 3 संख्याचा गॅप बघा 9 नंतर 3 चा गॅप द्या 10 11 12. ठीक आहे, इथं संख्या आली 12 आणि 12 नंतर 3 गॅप द्या 13 14 15. पुढची 3 संख्यांना गॅप दिला की संख्या मिळाली 15. किंवा तुम्ही त्याला असं सुद्धा करू शकता 3 2 6 3 3 9 4 2 8 आणि 4 3 12 5 2 10 आणि 5 3 15 असं सुद्धा तुम्ही काढू शकता. तर इथं 12 आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे. म्हणून आपलं प्रश्न क्रमांक 14 चा ऑप्शन नंबर 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. बघा प्रश्न क्रमांक 15 सुद्धा एकदम इझी आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे की प्रश्न क्रमांक किती 15. ठीक आहे, तर 15 मध्ये आपल्याला एक मिनिट. तर बघा प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 आपल्याला दिला इथं 7 आणि 3. ठीक आहे, 7 मधून जर 3 गेले इथं लिहू आपण 7 7 वजा 3 बरोबर 4 आलं आणि आपल्याला माहित आहे 4 चा वर्ग किती आहे 16. तर 16 ला आपण आलटा पलट करून जर लिहिलं तर याचं उत्तर येते आपल्याला 61. 6 इकडून आणि 1 तिकडून असं लिहिलं तर काय येते 61. त्याच प्रकारे 9 मधून जर 4 गेले तर किती राहतात आपल्याकडं 5 राहतात. म्हणजे 9 वजा 5 4 आहे. ठीक आहे, 9 वजा 4 जर केले
4 जर केले तर ते 5 आणि 5चा वर्ग आहे आपल्याकडे 25. 25 ला आलटा पलट करून लिहिलं तर 52 येते. इकडून 5 तिकडून 2. बरोबर आहे. मग तसंच मला सांगा 8 मधून 2 गेले तर किती राहतात 6. 8 मधून 2 गेले तर आता 6. 6चा वर्ग येते 36. 36 ला आलटा पलट करून लिहा. 6 इकडून लिहा, 3 तिकडून लिहा. ऑप्शन मध्ये 63 शूट आहे ऑप्शन नंबर 4 ला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15चं ऑप्शन आहे 4 63. चला 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 पुढच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. अशा प्रकारे आपण संपत आलो आहोत. फक्त एकदा मिटून टाकू द्या सगळं. चला प्रश्न क्रमांक 16. अरे ऑप्शन पण चालेत का? याचं 9 आहे, याचं 4 आहे, याचं किती काढलं होतं रे आपण 12, याचं 63. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 16 याच्यामध्ये काहीच नाही. आपल्याला जी मोठी संख्या आहे म्हणजे कॉलम 1 मधून कॉलम नंबर 2 सॉरी कॉलम नंबर 3 जर वजा केलं तर आपल्याला मधली संख्या भेटणार आहे. म्हणजेच बघा 93 वजा 78. ठीक आहे. काय करू आपण इथं लिहूया 93 वजा 78 तर भेटणार आपल्याला 15 मधली संख्या. बरोबर आहे. तसं 86 वजा 12 तर आपल्याला भेटणार आहे मधली संख्या 74. त्याच प्रकारे ओके आपलं चार्जिंग संपत आली आहे. लवकर आपल्याला हा व्हिडिओ लेक्चर संपवावा लागणार आहे. त्यानंतर 77 वजा केले 21 तर मधली संख्या भेटायला पाहिजे आपल्याला. 7 मधून 1 गेला 8 राहिला आणि 7 मधून 2 गेले 5 राहिले. 58 कुठेतरी आपल्याला दिसतंय का? 58 नाही 56 यायला पाहिजे. ठीक आहे. 7 मधून 1 गेल्यावर 6 राहतात. त्यानंतर 7 मधून 2 गेले तर 5 राहतात. 56 ऑप्शन नंबर 1 ला आहे. तर आपली चार्जिंग संपत आली आहे. लवकरात लवकर व्हिडिओ लेक्चर आपण संपून टाकूया. तर अशा प्रकारे ऑप्शन आपलं 16चं मिळालेलं आहे 1. बघा सगळ्याच प्रकारचं तुम्हाला इथं प्रश्न पुढचे पण भेटणार आहेत व्हिडिओ लेक्चर 2 मध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पुन्हा आपलं हे चॅनल शेअर करा जेणेकरून त्याचा सुद्धा तुमच्यासोबत बरोबर अभ्यास होईल. थँक्यू.